नमस्कार आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आपण आपल्या चॅनलवर गणित विषयाच्या तयारीसाठी टीईटी, पोलीस भरती आणि 7वी स्कॉलरशिप यासाठी उपयुक्त 20 टॉपिकवरील व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. आणि या 20 व्हिडिओजपैकी 7 व्हिडिओज ऑलरेडी तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. पुढच्या सुद्धा लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. शेवटची जी व्हिडिओ होती वर्ग घन घातांक याचा पार्ट 1 ची व्हिडिओ होती की ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 38 सोडून दाखवलेले होते. या पार्ट 2 च्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 39 ते 67 पाहणार आहोत की जे रिअल चॅलेंजिंग क्वेश्चन्स असणार आहेत. त्यामुळे ही व्हिडिओ पाहण्यापूर्वी जर तुम्ही याचा पार्ट 1 पाहिलेला नसेल तर तो आधी पाहून घ्या, म्हणजे पार्ट 2 मधील जे प्रश्न आहेत ते समजायला अधिक सोपं होणार आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मागील सर्व व्हिडिओज आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओज देखील तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग सुरू करूया वर्ग घन घातांक पार्ट 2 की ज्यामध्ये सोडवणार आहोत प्रश्न क्रमांक 39 ते 67. सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 39 आणि यामध्ये आहे घनमुळामध्ये आहेत 9^2x-5 इक्वल टू 9चा 5वा घात सांगितलाय आणि x ची किंमत विचारलेली आहे. या दोघांची जर तुलना करायची असेल तर दोघांचाही पाया 9 पाहिजे, तो आहे, पण इकडे घनमूळ आहे. मग हे सोपं व्हावं म्हणून काय करता येईल, तर दोन्ही बाजूंचा जर आपण घन केला तर याची ही घनमुळाची टोपी उडून जाणार आहे. दोन्ही बाजूंचा घन करू. या बाजूचा जर घन केला तर इकडे राहणार आहेत फक्त 9^2x-5 इज इक्वल टू इकडे काय होणार आहेत 9^5 आहेत आणि त्याचा घन होणार आहे. म्हणजेच हे झाले 9चा 2x - 5वा घात बरोबर 9चा, इथे घाताचा घात असेल तर त्यांचा गुणाकार असतो म्हणजे 5×3=15 होणार आहेत. आता दोघांचा पाया 9 आला म्हणजे घात सुद्धा इक्वल असणार आहेत. 2x - 5 बरोबर आले 15, 2x - 5 बरोबर आले 15. हे 5 तिकडे जाऊन अधिक होणार आहेत. 2x बरोबर झाले 15 अधिक 5 म्हणजेच 2x बरोबर झाले 15 आणि 5 20. x ची किंमत येणार आहे 20, जो की आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 40 वर्गमुळात 64 भागिले वर्गमुळात 16 वजा घनमुळात 64 भागिले घनमुळात 8 बरोबर किती विचारलेला आहे. सोपा प्रश्न आहे. 64चं वर्गमूळ येतं 8, 8 8 64, 16चं वर्गमूळ येतं 4, 4 चौक 16 मायनस 64चं घनमूळ, 64चा घनमूळ होतं 4चा घन आहे 64 आणि 8चं घनमूळ म्हणजे 2चा घन असतो 8. हे जर सोडवलं आपण तर हे होणार आहे 4 1 4, 4 2 8, 2 1 2, 2 2 4 म्हणजेच 2 - 2 बरोबर आले 0 आणि 0 या पर्यायांमध्ये काही दिसत नाही, म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यापैकी नाही देखील उत्तरे येऊ शकतात. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 41 आणि वर्गमुळामध्ये वर्गमूळ दिलेत आणि त्यांच्या बेरजा आहेत आणि हे सोडवायचंय. सोपा प्रश्न आहे, याला फार काही मांडणी नाही करायची, तिथल्या तिथंच सोडवायचंय. 225चं वर्गमूळ असणार आहे 15. आता 154 अधिक 15 होतील 169. पुन्हा 169चं आपण वर्गमूळ घेणार, ते येणार आहे 13. 108 अधिक 13 होणार आहेत 121. 121चं वर्गमूळ असणार आहे 11. 25 अधिक 11 होणार आहे 36 आणि या 36चं वर्गमूळ घेतलं ते येणार आहे 6. इथे परत 10 अधिक 6 16 होतील आणि या 16चं वर्गमूळ घेतलं तर ते असणार आहे 4. हे त्याचं योग्य उत्तर म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे राहील त्याचं उत्तर. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 42 36च्या पुढील 15व्या विषम संख्येचा घन पुढीलपैकी कोणता. ठीक आहे, 36 ही आहे समसंख्या. 36च्या पुढची विषम जी संख्या आहे ती आहे 37. ही झाली पहिली विषम. आपल्याला विचारली आहे 15वी विषम कोणती. पहिली काढली, मग आता अजून 14वी काढायची म्हणजे 14 × 2, कारण 2 विषम संख्यांमध्ये 2चा फरक असतो. 14 2 28, 37 अधिक 28, 37 अधिक 28 येतात 65. आपल्याला विचारलंय या 65चा घन काय आणि 65चा घन येतो 2,74,625 आणि हा असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 43 आणि 2चा दुसरा घात त्याचा चौथा त्याचा x - 1वा घात बरोबर किती विचारले. x ची व्हॅल्यू 1 असताना 2चा वर्ग त्याचा चौथा घात त्याचा x - 1वा घात आहे.
एक्सची किंमत जर 1 टाकली तर हे काय होणार आहे 2चा वर्ग त्याचा 4था घात आणि 1 वजा 1 म्हणजे 0वा घात. आता गुणाकार असतो, घाताचे घात आहेत म्हणजे हे सगळे गुणाकारात असतात. मग यांचा जर गुणाकार केला तर हा येणार आहे 2चा 0वा घात आणि 2चा 0वा घात म्हणजेच किती 1. कोणत्याही संख्येचा 0वा घात म्हणजे उत्तर 1 असतं. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 44. m+1/m चा स्क्वेअर मायनस m-1 चा स्क्वेअर इज इक्वल टू काय हे विचारलेलं आहे. यासाठी आपल्याला माहीत पाहिजे तो वर्ग विस्तार म्हणजे a+b कंसाचा वर्ग वजा a-b कंसाचा वर्ग असं जेव्हा कधी असतं तेव्हा त्याचं उत्तर असतं 4ab. का इकडले a वर्ग b वर्ग इकडले a वर्ग b वर्ग वजा होऊन कॅन्सल होऊन जातात. हे 2ab असतात, इकडं -2ab असतात, मायनस मायनस प्लस होतात आणि 2ab + 2ab = 4ab येत असतात. इथं आपला a म्हणजे आहे m आणि b म्हणजे आहे 1/m. याचं उत्तर असणार आहे 4 गुणिले a म्हणजे आहे आपला m आणि b म्हणजे आहे आपला 1/m 1/m. mm गेले म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 4, जो की आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 45. किंमत काढा म्हटले आणि वर्गमुळात दिलेला आहे. हे वर्गमुळामध्ये आहेत 1 अधिक दुसऱ्या वर्गमुळात आहेत 41 वजा पुन्हा वर्गमुळात आहेत 25. वर्गमुळात 25 म्हणजेच हे आले 5. हे जर सोडवलं तर आले वर्गमुळात 1 अधिक वर्गमुळात 41 मधून 5 गेले राहिले 36 म्हणजेच हे आले वर्गमुळामध्ये 1 अधिक 36चं वर्गमूळ किती 6. 1 अधिक 6 म्हणजेच वर्गमुळात आले 7. 7चं वर्गमूळ निघत नाही, ज्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. पर्याय क्रमांक 2 मध्ये इथं वर्गमुळामध्ये इथे 2 लिहिलेले आहेत. जनरली हे असं साईनमध्ये 2 लिहिलं जात नाही, फक्त चिन्ह असतं तेव्हा समजून घ्यायचं असतं की ते वर्गमूळ आहे. त्यामुळे याचं मोस्ट करेक्ट आन्सर जे आहे म्हणजे लिहिण्याची ज्या पद्धती आहे त्यावरून याचं मोस्ट करेक्ट आन्सर वर्गमुळात 7 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हेच येणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 46. सरळ रूप द्या. वर्गमुळात 2.25 गुणिले वर्गमुळात 0.04 बरोबर किती काढायचं आहे. वर्गमुळात 2.25 जर पॉईंट सोडला तर 225चं वर्गमूळ येतं 15 आणि 4चं वर्गमूळ येतं 2. आता आपल्याला द्यायचे दशांश चिन्ह. त्या वर्गामध्ये दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत म्हणजे त्याच्या वर्गमुळामध्ये एकच अंक असणार आहे म्हणजेच 1.5चा वर्ग 2.25 असणार आहे आणि तसंच 0.2चा वर्ग 0.04 असणार आहे. यांचा करायचा आहे गुणाकार. जरा वेळ पॉईंटला विसरून जा आणि 15 दुने होतात 30. दशांश चिन्हानंतर किती अंक येतील. इथे 1 आहे, इथे 1 आहे, 1 आणि 1 2 अंक आले पाहिजे. 1 आणि 1 2 अंक. पॉईंट इथे हे झाले 0.30 जो की आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल कारण या पुढच्या शून्याला तशी किंमत नसते. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 47. जर 2च्या 256ला 17ने भागले तर बाकी काय असेल. सेम या टाईपचा प्रश्न TET 2025ला पेपर 2 मध्ये आलेला आहे. आता हे सोडवताना पहा 2च्या 256व्या घाताला आपल्याला भागायचं आहे 17ने भागायचं आहे. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या. इथे काय करावं लागेल पायामध्ये अशी संख्या आणावी लागेल की जिला 17ने भागल्यानंतर एक अंकी बाकी शिल्लक राहते. मग अशी संख्या आहे 256च. कारण 256ला जर आपण 17ने भागलं तर बाकी 1 उरते. 256ला 17ने भागल्यावर बाकी 1 राहते. मग इथे 256 आणण्यासाठी 2चा 8वा घात येतो 256. मग जर इथं 8 असेल तर 8ला कशाने गुणल्यानंतर 256 येतील तर 32ने गुणल्यानंतर 256 येतात. मग 2चा 8वा घात म्हणजेच आहे 256 त्याचा 32वा घात भागिले 17 करायचे आहेत. आता इथे लक्षात घ्या या 256ला जर 17ने भागलं तर काय होतं तर ते म्हणजेच काय असतात 256 म्हणजेच आहेत 17 गुणिले 15 अधिक 1 आणि याचा आहे 32वा घात. याला भागिले आपण 17 करतोय. आता याला भागिले 17 करत असताना दरवेळी काय होणार आहे याचं जेव्हा एक्सपान्शन होईल याचं एक्सपान्शन झाल्यानंतर हे जे पहिलं पद आहे याचा सुरुवातीला 32वा घात असणार आहे आणि तो हळूहळू पुढे कमी होत जाणार आहे. 1 जो आहे तो सुरुवातीच्या पदात नसणार आहे आणि दुसऱ्या पदापासून 1चा घात वाढत वाढत जाणार आहे. शेवटचं पद मात्र जे असेल त्यामध्ये काय असणार आहे 1चा 32वा घात असणार आहे.
आणि त्याला 17ने भागावं लागेल. 1/32 घात एकच असतो, त्याला काही 17ने भाग जाणार नाही. म्हणजेच या पूर्ण भागाकाराची जी बाकी आहे ती एकच येणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 48. 24x घन भागिले 3x बरोबर किती विचारले? 24x घन भागिले 3x. तर इथं भागाकार केल्यानंतर 3 एकी 3, 3 8 24 होणार आहेत. हे 8 आले. एक्सचा घन म्हणजे एक्सचा 3 वेळा गुणाकार आहे, त्यातून एक्स एकदा गेल्यानंतर इथं दोनदाच एक्स राहणार आहे, म्हणजे 8x वर्ग हे असणार आहे त्याचं उत्तर, जो की आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 49. m वर्ग अधिक 18 भागिले 9 बरोबर 3. तर m बरोबर किती विचारले? हे आहेत m वर्ग अधिक 18 बरोबर येणार आहेत. हे 9 इथे भागिले आहेत, तिकडे जाऊन गुणिले होणार आणि 3 9 होणार आहेत ते 27. m स्क्वेअर इज इक्वल टू होणार आहेत 27. हे अधिक तिकडे जाऊन वजा होतील 18, म्हणजे m चा वर्ग बरोबर आलेले आहेत 9. म्हणजेच m बरोबर येणार आहे 9. कुणाचा वर्ग आहे? 3 चा वर्ग आहे. m ची किंमत आली 3, जो की आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 50. p चा 2x घात भागिले p रेस टू x प्लस 1 बरोबर p चा चौथा असेल तर x बरोबर किती विचारले? इथे पहा, इथं भागाकार आहे आणि दोघांचा पाया समान आहे, म्हणजेच घातांकांची वजाबाकी होणार आहे. म्हणजे p चा 2x मायनस इंटू ब्रॅकेट x प्लस 1 इज इक्वल टू दिलेला आहे p चा चौथा घात. आता हे सोडवल्यानंतर p चा 2x वजा x आणि मायनस इंटू पॉझिटिव्ह होतील -1 इज इक्वल टू p चा चौथा आहे. म्हणजेच इथं होणार आहे p चा 2x वजा x झाला x मायनस 1 बरोबर आहे p चा चौथा घात. तर p सेम आहे, म्हणजे x मायनस 1 बरोबर येणार आहे 4. x वजा 1 बरोबर आले 4. हा 1 तिकडे जाऊन होणार आहे अधिक, म्हणजे 4 आणि 1 झाले 5. x ची किंमत आलेली आहे 5, जो की आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 51. जर 2चा x मायनस 1 प्लस 2चा x प्लस 1 घात बरोबर 320 तर x बरोबर किती हे विचारले. इथे सुद्धा याला थोडंसं मॉडिफाय करून सोडवावं लागणार आहे. पहा कसं सोडवूया. तर 2 रेस टू x मायनस 1 आहेत प्लस इथे पण मी लिहिले 2 रेस टू x मायनस 1. अरे तुम्ही म्हणाले इथे तर x प्लस 1 होते, इथे x मायनस 1 कसे लिहिले? याला बॅलन्स करण्यासाठी मी इथं लिहितो इंटू 2चा स्क्वेअर, 2चा वर्ग. का? पाया समान आहे, घातांकांची बेरीज होणार. x वजा 1 अधिक 2 केलं की ते x अधिक 1च येणार आहे, म्हणजे हे जागेवर आहे. बरोबर आहे 320. आता हे सोडवत असताना इथून 2 रेस टू x मायनस 1 2 रेस टू x मायनस 1 हे कॉमन निघणार आहेत. 2 रेस टू x मायनस 1 कॉमन निघल्यानंतर इंटू ब्रॅकेट काय राहणार आहे? इथे राहणार आहे 1 प्लस इथे राहणार आहे 2चा वर्ग म्हणजे 4 बरोबर आहे 320. मग इथे 2 रेस टू x मायनस 1 गुणिले 4 आणि 1 झाले 5 बरोबर आहे 320. हे 5 इकडे गुणिले आहेत, तिकडे जाऊन भागिले होणार आहेत. म्हणजेच 2 रेस टू x मायनस 1 बरोबर होणार आहेत 5 भागिले झाल्यानंतर 5 × 30 आणि 5 × 20. याची व्हॅल्यू आली 2 रेस टू x मायनस 1 म्हणजे 64 आले. आपल्याला एक माहीत आहे 64 म्हणजेच त्याच्या आधी हे 2 रेस टू x मायनस 1 इज इक्वल टू 64 म्हणजेच 2चा कितवा घात? 2चा 6वा घात. 2चा 6 वेळा गुणाकार केला की आपल्याला 64 मिळतात. म्हणजेच इथं कळलं आपल्याला x मायनस 1 बरोबर आलेले आहेत 6. का? पाया समान आहे, म्हणजे घातांक पण समान. x बरोबर येणार आहे हा 1 इकडे वजा आहे, तिकडे जाऊन अधिक होणार आहे. x बरोबर आले 7. थोडं जास्त मॉडिफिकेशन यामध्ये करावं लागत होतं, पण ते करूनही आपण सहजासहजी उत्तर काढू शकतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स फार कमी पडत आहेत, कमेंट्स करायला देखील विसरू नका. कमेंट करा. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 52. वर्गमुळात 225 भागिले वर्गमुळात 144 बरोबर किती विचारले. 225चं वर्गमूळ आहे 15, 144चं वर्गमूळ आहे 12 बरोबर किती काढायचं आहे आपल्याला? 3 ने भाग जाईल, 3 5 15, 3 चौक 12, 5/4 नाही 5/3 आहे. तर याचं रूपांतर दशांशमध्ये करून पाहूया. हे होतील 4 × 1 = 4 राहिला 1 झाले 10, 4 × 2 = 8 आणि 4 × 5 = 20
1.25 जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 53. 49 13 या घनसंख्येचे घनमूळ किती आहे हे विचारलेलं आहे. ही संख्या आहे पहा 49 13. तर आता याचं घनमूळ ओळखण्यासाठी आपण एकक स्थानावरून ते ओळखून पाहूया. एकक स्थानी 3 आहेत. एक लक्षात घ्या, 1चा घन जो आहे तो असतो 1, 2चा घन येतो 8, 3चा घन येतो 27, 4चा घन असतो 64, 5चा घन 125, त्यानंतर 6चा घन असतो 216, 7चा घन असतो 343, 8चा घन असतो 512, 9चा घन असतो 729 आणि 10चा घन आहे तो म्हणजे 1000. का लिहिले? एकदा आपल्या समोरून देखील गेले आणि मला जे सांगायचे ते देखील इथे सांगता येईल. घनसंख्येच्या एकक स्थानी 3 आहे. जर घनसंख्येच्या एकक स्थानी 3 असणारा पर्याय इथे दिसतो आपल्याला, तर त्याच्या घनमुळामध्ये एकक स्थानी कोणता अंक येऊ शकतो? 7 हा अंक एकक स्थानी येऊ शकतो घनमुळामध्ये. आता पर्यायांमध्ये एकक स्थानी 7 असणारा एकच पर्याय आपल्याला दिसतोय, तो आहे 17. म्हणजेच या संख्येचं घनमूळ जे आहे ते असणार आहे 17. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. घनपाठ तर पाहिजेतच, पण एकक स्थानी कोणते अंक येतात? म्हणजे घनमुळामध्ये जर 2 असेल तर त्याच्या घनामध्ये एकक स्थानी 8 येतात. घनमुळामध्ये जर 9 आहे तर त्याच्या घनाच्या एकक स्थानी 9 येतात. यामधील संबंध लावून देखील आपण एखाद्या संख्येचं घनमूळ काय आहे किंवा घन काय आहे हे पर्याय पाहून सोडवू शकतो. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 54. जर m चा वर्ग बरोबर 169, g चा वर्ग बरोबर 49, तर w चा वर्गाची किंमत किती? पहा, विचार करून काही लॉजिक लागतंय का? तर इथे डायरेक्ट तर तसं रिलेशन नाही. एक आपल्या लक्षात येतं, m जो आहे ते आहे 13व अक्षर आणि 13चा वर्ग असतो 169. g जो आहे तो आहे 7व अक्षर, 7चा वर्ग येतो 49. w जे आहे ते अक्षरमालेतील असेल 23व अक्षर आहे आणि 23चा वर्ग येतो 529. म्हणजे w वर्गाची किंमत जी आहे पर्याय क्रमांक 2 529 ही येणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 55. 8चा वर्ग अधिक 9चा घन अधिक वर्गमुळात 225 अधिक वर्गमुळात 4096 बरोबर किती हे विचारलेलं आहे. सरळ सरळ कॅल्क्युलेशन. 8चा वर्ग 9चा घन होतो 729, 225चं वर्गमूळ आहे 15 आणि 4096चं वर्गमूळ आहे 64 आणि या सगळ्यांची जर बेरीज केली तर ती बेरीज येते 872, जो की आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 56. एका संख्येच्या वर्गातून त्याच संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येते, तर ती संख्या कोणती? हा प्रश्न सोडवायचा आहे. 2 मार्ग आहेत. एक तर समीकरण मांडून सोडवू शकता, दुसरा मार्ग आहे पर्यायावरून सोडवू शकता. समीकरण मांडून कसं सोडवता येईल? एका संख्येच्या वर्गातून त्या संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येतं. आणि इथे काय करणार? एक्सचा वर्ग वजा 3x हे 238 इकडे येऊन वजा होतील, वजा 238 बरोबर 0 येणार आहे. आणि हे वर्ग समीकरण सोडवल्यानंतर यामध्ये 238 गुणाकार यायला 17 आणि 14चा गुणाकार येतो 238, म्हणजेच हे x - 17 आणि x + 14 = 0 असणार आहे. आता x + 14 केलं तर x ची व्हॅल्यू निगेटिव्ह 14 येईल, ते चालणार नाही. x - 17 जर आपण 0 मानलं तर x ची किंमत येणार आहे 17, म्हणजेच ती संख्या जी आहे ती असणार आहे 17, जो की आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 57. गटात न बसणारे पद कोणते? 27, 64, 125, 343. पहा, विचार करा. पाहिले तर सगळ्या घनसंख्याच दिसत आहेत, पूर्ण घन आहेत. चला, 27 म्हणजेच आहे 3चा घन, 64 म्हणजे आहे 4चा घन, 125 आहे 5चा घन आणि 343 आहे 7चा घन. तर यामध्ये पाहिल्यानंतर एक लक्षात येतंय, ही विषम आहे, ही विषम आहे, ही विषम आहे. इथंच सम दिसतीये, समचा घन आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा वेगळा असणार आहे. गटातील वेगळा ओळखताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची,
बाकीच्या तिघांमध्ये काहीतरी साम्य असलं पाहिजे आणि त्या साम्यानुसार त्यांचा गट झाला पाहिजे आणि हा मग त्या गटात न बसणारा वेगळा असा होत असतो. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 58 आणि इथे काही कॅल्क्युलेशन्स दिलेत, भागिले एक ब्रॅकेट दिलाय आणि बरोबर किती विचारलेलं आहे. चला सोडूया. फक्त हे भागिले लिहिताना आपण याला अंशछेद रूपात लिहूया, कारण आपले पर्याय जे आहेत ते अंशछेद रूपामध्ये आहेत. चला 25 पाच होतात 125 वजा 33 होतात 39 छेद इथं 7चा वर्ग होतो 49 अधिक 256चं वर्गमूळ आहे 16 अधिक 13चा वर्ग होतो 169. आता हे सोडवल्यावर 125 वजा 39 येतात 86 छेद यांची बेरीज केल्यानंतर ती येते 234. 86 छेद 234 नाही, 86 आहे. 43 दिसत आहेत, 86च्या निम्मे भाग देऊया. 42 बेत्रिक 6 आणि 234च्या निम्मे होणार आहेत 117. 43 छेद 117 जो की आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 59. जर 2x वर्ग बरोबर वर्गमुळात 1024 तर x ची किंमत किती हे विचारलेलं आहे. इथे पहा 1024 फार लाडका आहे यांचा, कारण 1024 म्हणजे आहे तो 32चा वर्ग आहे. 1024चं वर्गमूळ आलं 32. चला पुढे सोडूया. हे 2 तिकडे जाऊन भागिले होणार आहेत. x वर्ग बरोबर 32 भागिले 2 म्हणजेच x वर्ग बरोबर आले 16. 16चं वर्गमूळ होतं 4 म्हणजेच x ची किंमत येणार आहे 4 जो की आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 60. जर वर्गमुळात 1.x/169 बरोबर 14/13 असेल तर x ची किंमत किती. रत्नागिरी चालक 2021 ला आलेला प्रश्न आणि चॅलेंजिंग प्रश्न नाहीये एवढासा, तो फक्त दिसतोय तसा. चला सोडूया. हे करत असताना काय होईल, 169 एके 169 अधिक x त्यामध्ये आपण मिळवतो, म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करत असताना छेद याला 169च असणार आहे. हे आहेत वर्गमुळात बरोबर आहे 14/13. आता इथे इकडली ही वर्गमुळाची टोपी उडवून लावण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही बाजूंचा वर्ग करावा लागेल. दोन्ही बाजूंचा वर्ग केल्यावर इकडली टोपी उडून जाईल आणि इथे राहतील 169 अधिक x छेद 169 बरोबर इथं 14 आणि 13 दोघांचाही वर्ग होणार आहे a/b⁻m म्हणजे a चाही m वा घात असतो आणि b चाही m वा घात असतो. 14चा वर्ग होतो 196, 13चा वर्ग होतो 169. आता इथे 169 इथे भागिले आहेत, तिकडे जाऊन गुणिले होणार आहेत, वर जातील आणि हे 169 ला हे 169 कॅन्सल होणार आहेत. म्हणजेच आता काय राहिलं 169 अधिक x 169 अधिक x बरोबर राहिलेले आहेत 196. आता 169 वजा होतील x बरोबर 196 वजा 169 आणि ही वजाबाकी केल्यानंतर x ची किंमत येते 27. म्हणजे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 27 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 61. 7.2चा घन अधिक 1.8चा घन भागिले 7.2चा वर्ग वजा 12.96 अधिक 1.8चा वर्ग बरोबर किती विचारले. या टाईपचा मागे एक प्रश्न पाहिला होता आपण. हे म्हणजे थोडक्यात काय आहेत, हा आहे a घन अधिक b घन भागिले हा आहे a चा वर्ग वजा इथे पहा 1.8 गुणिले 7.2 केले तर 12.96 येतात, म्हणजेच AB अधिक आहे या b चा वर्ग. हे सोडवल्यानंतर a घन अधिक b घनाचं एक्सपान्शन होतं a प्लस b इंटू a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर आणि छेदामध्ये आहेत भागिले हे a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. आता हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम आहे त्यामुळे हे कट झाले वरचे आणि खालचे. फायनल आन्सर जे आहे ते असणार आहे a प्लस b. इथे आपला a म्हणजे आहे 7.2 आणि b म्हणजे आहे 1.8. 72 आणि 18 होतात 90 म्हणजे 9.0 म्हणजेच 9 हे त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 62. a बरोबर 63 b बरोबर 18 तर वर्गमुळात a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर किती विचारले. पहा इथे वर्गमुळात a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. तो स्क्वेअर म्हणजेच काय, याचं जर स्क्वेअर रूट घेतलं, ह्या टोपी म्हणजे स्क्वेअर रूट घ्या कोणाचं, ह्या वर्गाचं.
त्याचं स्क्वेअर रूट काय येणार आहे, ए प्लस बी हेच त्याचं वर्गमूळ येणार आहे. ए ची किंमत आहे 63, बी ची आहे 18 आणि यांची बेरीज केल्यानंतर येतात 81, जो की आहे पर्याय क्रमांक 2 हेच त्याचं योग्य उत्तर असेल. साधी गोष्ट आहे, आत वर्ग आहे आणि त्याचं वर्गमूळ घेतल्यावर काय होणार आहे, हा वर्गाचं वर्गमूळ असणार आहे ए प्लस बी हेच त्याचं वर्गमूळ येणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 63. जर वर्गमुळात 1 अधिक x छेद 144 बरोबर 13/12 तर x बरोबर किती. आधी पण या टाईपचा प्रश्न आला होता. यामध्ये काय करावं लागतं पहा, हे वर्गमुळात आहेत 1 अधिक x छेद 144 बरोबर आहेत हे 13/12. आता इथली ही टोपी उडवण्यासाठी याचा वर्ग करणार, इकडे याचा पण वर्ग करणार. ही टोपी गायब, 1 प्लस x छेद 144 बरोबर येणार आहे 13चा वर्ग 169, 12चा वर्ग 144. आता हे सोडूया. 144 एके 144 अधिक x छेद आले 144 बरोबर आले 169 छेद 144 हे आहेतच. हे दोघांचे छेद सेम सेम आहेत. 144 इकडे भागिले तिकडे जाऊन गुणिले आणि ते कट होतील. म्हणजेच काय आलं, 144 अधिक x बरोबर 169, 144 प्लस x इक्वल टू 169. x बरोबर हे 144 तिकडे जाऊन वजा होतील, 169 मायनस 144 म्हणजेच x बरोबर आला 25 आणि जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 64. जर 7चा m-5 बरोबर 343चा वर्ग आहे तर m बरोबर किती हे विचारलेलं आहे. सोपा प्रश्न आहे पहा. 7चा आहे m-5 बरोबर. आता हे 343 जे आहेत याचा पाया आपल्याला इथे 7 सारखा इकडे पण लिहायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे 343 म्हणजे 7चा घन 343 असतो, त्याचा वर्ग आहे. म्हणजे 7चा m-5 इज इक्वल टू येणार आहे 7चा घाताचा घात म्हणजे त्यांचा गुणाकार, 3 दुने आले 6, 7 7 पाया सेम आला म्हणजे m-5 बरोबर झालेले आहेत 6. m-5 इज इक्वल टू आहेत 6. m बरोबर हे 5 वजा आहेत, पलीकडे जाऊन अधिक होणार आहेत, 6 आणि 5 होतात 11. m ची किंमत आली 11, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 65. एक्सचा ए भागिले एक्सचा बी त्या सगळ्यांचा ए प्लस बी, एक्सचा बी भागिले एक्सचा सी त्यांचा सगळ्यांचा बी प्लस सी गुणिले एक्सचा सी भागिले एक्सचा ए त्या सगळ्यांचा सी प्लस ए ची किंमत काढा असं विचारलेलं आहे. ठीक आहे, इथं ए प्लस बी दिसतंय आणि इथं ए आणि बी दिसत आहे. त्याच्यावरून थोडासा क्लू लागतोय आपल्याला. तो म्हणजे कसा पहा, एक्सचा ए भागिले एक्सचा बी आहे म्हणजेच हा एक्सचा ए मायनस बी. कसं काय, भागाकार आहे, पाया समान आहे म्हणजे घातांकांची वजाबाकी होते आणि याचा घात सांगितलाय आपल्याला ए प्लस बी सांगितलेला आहे, ए प्लस बी गुणिले पुढे आहे एक्सचा इथे होणार आहे बी मायनस सी, एक्सचा बी मायनस सी आणि याचा घात आहे बी प्लस सी गुणिले इथे होणार आहे एक्सचा सी मायनस ए, एक्सचा सी मायनस ए आणि याचा घात आहे सी प्लस ए. आता इथे एक गोष्ट लक्षात येते आपल्या की इथे आहे ए मायनस बी, ए प्लस बी, बी मायनस सी, बी प्लस सी, सी मायनस ए, सी प्लस ए. ए प्लस बी इंटू ए मायनस बी म्हणजे असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे इथे होणार आहे एक्सचा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर गुणिले इथे होणार आहे एक्सचा बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर गुणिले इथं होणार आहे एक्सचा सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. कसं काय झालं, ए प्लस बी गुणिले ए मायनस बी म्हणजेच असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि त्याप्रमाणे पुढील. आता इथे सगळ्यांचा पाया एक्स आहे म्हणजे घातांकांची होणार आहे बेरीज. म्हणजेच एक्सचा काय होणार आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर होणार आहे. इथे पाहे ए स्क्वेअर आणि मायनस ए स्क्वेअर गेले, निगेटिव्ह बी स्क्वेअर पॉझिटिव्ह बी स्क्वेअर गेले, निगेटिव्ह सी स्क्वेअर पॉझिटिव्ह सी स्क्वेअर गेले. म्हणजे फायनली राहिले काय, एक्सचा 0वा घात राहिला, एक्स रेस टू 0 राहिला आणि कोणत्याही संख्येच्या 0व्या घाताची किंमत असते 1 म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1. चला पाहूया पुढील प्रश्न.
पुढे आहे प्रश्न क्रमांक 66. 1/216चा निगेटिव्ह 2/3 प्लस 1/256चा निगेटिव्ह 3/4 प्लस 1/243चा निगेटिव्ह 1/5. इथे जी आपल्याला आयडेंटिटी कामाला येणार आहे ती म्हणजे आहे a⁻m. असं जर असेल तर ते 1/a⁻m असतो. म्हणजेच इथं या 1/216ला मी जर 216 लिहिले तर त्याचा घात होणार आहे पॉझिटिव्ह 2/3 प्लस हे 256चा घात होणार आहे पॉझिटिव्ह 3/4 प्लस या 243चा घात होणार आहे 1/5. आता हे सोडूया. आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय करताना पहा 216 म्हणजेच काय आहे, तो आहे 6चा घन आणि त्याचा 2/3 प्लस 256 म्हणजेच काय आहे 4चा 4था घात आणि त्याचा 3/4 प्लस 243 म्हणजेच काय आहे 3चा 5वा घात आणि त्याचा 1/5 आहे इज इक्वल टू. आता घाताचा घात म्हणजे यांचा असतो गुणाकार. म्हणजेच या 3ला हे 3 कट होणार आहेत. इथं राहिला 6चा वर्ग अधिक या 4ला 4 कट होणार आहेत म्हणजे इथे राहिला 4चा घन प्लस ह्या 5ला 5 कट होणार आहेत म्हणजे इथे राहिला 3चा पहिला घात. पहा आता 6चा वर्ग आहे 36 अधिक 4चा घन 64 प्लस 3चा पहिला घात म्हणजे 3च आणि यांची जर बेरीज केली तर ती येते 103, जो की आहे पर्याय क्रमांक 4. येस, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 67 आणि आलोय आपण आता आपल्या आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण पुढे खूप कामाच्या व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्याचबरोबर आपल्या प्रतिक्रिया देखील कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ कसा वाटला, त्यापेक्षा महत्त्वाचं आहे आपल्याला अजून कोणत्या घटकांबद्दल अधिक माहिती घ्यायला आवडेल हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे मला देखील माझी पुढची स्ट्रॅटेजी ठरवणं अधिक सोयीचं जात असतं. त्याचबरोबर या व्हिडिओज आपले जे सहकारी मित्र आहेत यांच्याशी शेअर करायला देखील विसरू नका. चला पाहूया आजचा शेवटचा प्रश्न. 2चा 4था घात त्याचा हाफ आणि त्याचा x वा घात बरोबर 256 आहे, तर x बरोबर किती विचारलेला आहे. हे आहे 2चा 4था घात त्याचा आहे हाफ आणि त्याचा आहे x वा घात बरोबर आहे 256. तर इथे पहा इथे काय होणार आहे बे एके बे बे दुने 4. हे कसं काय झालं तर घाताचा घात म्हणजे त्यांचा गुणाकार 4 गुणिले 1/2 म्हणजे 4चा अर्धा होतो 2 म्हणजेच इथे राहिले हे 2 आणि 2चा परत x वा घात आहे म्हणजे 2चा 2x वा घात बरोबर 256 म्हणजेच काय 16चा वर्ग. याला अजून सिम्प्लिफाय करूया. 16 म्हणजेच काय 4चा वर्ग त्याचा वर्ग. परत या 4ला सिम्प्लिफाय करूया. 4 म्हणजेच 2चा वर्ग त्याचा वर्ग आणि परत आहे त्याचा वर्ग. म्हणजेच फायनली आपल्याला काय मिळालं 2चा 2x वा घात बरोबर आहे 2चा बे दुने 4 दुने 8वा घात. म्हणजेच आपल्याला मिळाले 2x बरोबर 8. 2x बरोबर जर 8 असतील तर x बरोबर येणार आहे 4. हे त्याचं योग्य उत्तर असेल, जो की आहे पर्याय क्रमांक 4. चला जाऊयात समारोपाकडे. अशा पद्धतीने आपण वर्ग घन घातांक यावरील 67 प्रश्न पाहिलेले आहेत. मला तरी वाटतं की हे घटक आता एकदम क्लिअर झालेले असतील. व्हरायटी ऑफ प्रश्न पाहिलेले आहेत. पुढचा जो व्हिडिओ आहे आपल्या 20 टॉपिक्समधला पुढचा जो टॉपिक आहे तो आहे 8वा टॉपिक, तो म्हणजे मसावी आणि लसावी. याचे व्हिडिओ देखील लवकरच आपल्या चॅनलवर येते आणि यामध्ये पाहणार आहोत मसावी लसावीचे TET पोलीस भरती आणि 7वी स्कॉलरशिपच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे प्रश्न. तोपर्यंत छान रहा, अभ्यास करत रहा, सोबत रहा. आपल्या सगळ्यांना पुढील तयारीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.